दिखाऊपणाचे फळ. व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलेल्या राजेशला खूप चांगली नोकरी मिळाली होती. त्याला कंपनीच्या वतीने काम करण्यासाठी वेगळी केबिन दिली गेली. राजेश पहिल्या दिवशी ऑफिसला गेला आणि केबिनमध्ये बसून त्याच्या आलिशान केबिनकडे बघू लागला. तेवढ्यात दार ठोठावल्याचा आवाज आला. दारावर एक माणूस उभा होता. त्या माणसाने आदराने राजेशला विचारलं, साहेब, आत येऊ का? त्या माणसाला आत यायला सांगण्याऐवजी राजेश मिजाज दाखवत म्हणाला, थोडा वेळ बाहेर थांबा, मी कामात आहे. अर्ध्या तासानंतर त्या माणसाने राजेशला पुन्हा केबिनमध्ये येण्याची परवानगी मागितली. राजेशने त्या माणसाला येण्यासाठी परवानगी दिली, पण त्याला येताना पाहून राजेशने टेलिफोन उचलला आणि आयटी फोनवर भरपूर पैशांबद्दल बोलू लागला. त्याच्या चैनीची खुशारकी मारू लागला. तो साधा माणूस त्याचं सर्व बोलणं ऐकत उभा होता. बराच वेळ राजेश फोनवर खुशारकी मारत उभा राहिला. मग नंतर राजेशने त्या साध्या माणसाला विचारलं, कोण तू आणि इथं काय करायला आला आहेस? तेव्हा त्या माणसाने राजेशकडे नम्रपणे पाहून म्हटलं, साहेब, मी इथे टेलिफोन दुरुस्त करायला आलो आहे. तुम्ही ज्या फोनवर बोलत होता तो फोन आठवड्याभरापासून बंद आहे, म्हणूनच मी इथे तो टेलिफोन दुरुस्त करायला आलो आहे. हे ऐकून राजेश शरमेने लाल झाला आणि मान खाली घालून केबिनमधून बाहेर पडला. त्याला त्याच्या दिखाऊपणाचे फळ मिळाले. मित्रांनो, कथेचा सार असा आहे की जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा आपल्याला स्वतःचा खूप अभिमान वाटतो आणि ते स्वाभाविकही आहे. पण काही लोकांच्या गर्विष्ठ स्वभावामुळे तो अभिमान अहंकाराचे रूप धारण करतो आणि मग असे लोक दिखाऊपणा करू लागतात. पण दिखाऊपणा, खोटेपणा जास्त दिवस टिकत नाही. म्हणून दिखाऊपणा करू नका. अजून काय सांगणार? बाकी तुम्ही समजदार आहातच. कथा आवडली असेल तर फटाफट लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.